नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे, हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे आणि जवळपास आता एकंदरीत आपण संपूर्ण खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाची सगळे अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि काही जिल्ह्यामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये पीक विमा वाटप सुरू होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी पीक विम्याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून पीक विम्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 22 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हा विमा मंजूर केलेला होता आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा 22 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर केला होता, ज्याच्यामध्ये एकूण आपण पाहायला गेलं तर एकूण भरपाई 2308 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला, 2308 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जवळपास 1455 कोटी मंजूर झालेले आहेत आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 705 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि एकूण अशा 2308 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मंजूर झाले त्याच्या जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आणि ही यादी आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे, हे मात्र स्पष्ट सांगतो। मित्रांनो, यामध्ये धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यामध्ये हे 2308 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कालपासून हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे या जिल्ह्याची माहिती सांगतो, कारण की हे या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेले अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। त्यामध्ये आता कालपासून जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही दिवसापूर्वी वाटप सुरू झालेलं आहे, गडचिरोली आणि वाशिम या सर्व 6 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर परभणी जिल्हा पहिला, यामध्ये परभणी जिल्ह्यातील ICICI कंपनीच्या माध्यमातून 296 कोटी 88 लाख रुपये पुढच्या 2 दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपये पुढच्या 2 दिवसामध्ये या पीक विम्याचे वाटप होतील अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विम्याचा क्लेम केला होता अशा क्लेमधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 154 कोटी 36 लाख रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या 2 दिवसामध्ये हा संपूर्ण 154 कोटी 36 लाख रुपयाचा पीक विमा HDFC अर्गो कंपनीच्या माध्यमातून वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो, आपण जर पाहिलं तर परभणी, नांदेड, हिंगोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा म्हणजेच स्थानिक हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी या तिन्ही जिल्ह्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयाचा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी हा पीक विमा वाटप होणार आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षाचा पीक विमा सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, ज्यामध्ये खरीप हंगाम 2023 साठी 181 कोटी रुपये, रब्बी हंगाम 2023 साठी 24 कोटी 63 लाख रुपये, खरीप 2022 व रब्बी 2022 यासाठी 2.87 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे आणि हा वाटप येणाऱ्या 2 दिवसामध्ये किंवा येणाऱ्या 8 दिवसामध्ये संपूर्ण पीक विम्याचा तिढा सुटेल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नैसर्गिक स्थानिक आपत्तीतून 1455 कोटी त्यापैकी 96 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 705 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यापैकी काहीचं वाटप सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये या संपूर्ण निधीचं वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला दिलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर आता पुढच्या 8 दिवसामध्ये संपूर्ण या पीक विम्याचं वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आणि येणाऱ्या 2 दिवसामध्येच पीक विम्याचं वाटप होईल अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये पीक विमा वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेऊया, ज्यामध्ये मित्रांनो धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, याचबरोबर जालना असेल, याचबरोबर बीड असेल, याचबरोबर नांदेड असेल, परभणी असेल,
बुलढाणा असेल, अकोला, यवतमाळमध्ये तर वाटप सुरू झालेलं आहे. वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये पीक विमा वाटप होणार. आणि सध्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे, अशी थोडक्यात माहिती आहे. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या 2 पिकाचा सर्वात जास्त पीक विमा शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होत आहे. आणि येणाऱ्या 8 दिवसांमध्ये या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाचा संपूर्ण तिढा सुटेल अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, आता याबरोबरच या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाबरोबरच खरीप 2023चा 181 कोटी रुपये पीक विमा वाटप होणार. आणि रब्बी 2023चा सुद्धा 24 कोटी 63 लाख रुपयाचा पीक विमा वाटप होणार. रब्बी आणि खरीप 2022 याचा सुद्धा 2.87 कोटी रुपयाचा पीक विमा हा सुद्धा या पीक विम्याच्या वाटपाबरोबर म्हणजे येणाऱ्या 8 दिवसामध्ये पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 27 मार्च 2025 रोजी एक महत्वाचे 4 GR काढले. ते म्हणजे खरीप हंगाम 2024चा निधी वितरण, विमा कंपनीला राज्य हिस्सा अनुदान देण्याचा GR. त्याच्यामध्ये 4 GR आहेत, ज्याच्यामध्ये खरीप हंगाम 2024, रब्बी हंगाम 2022, खरीप हंगाम 2022 आणि खरीप हंगाम 2023 हे 4 GR आहेत. आणि या 4ही GRच्या माध्यमातून जे काही निधी मंजूर झालेला आहे त्या राज्य हिस्सा अनुदान म्हणून विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे. आणि आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 असेल, 24 असेल किंवा सगळं जे काही आतापर्यंतचा जो काही पीक विमा शेतकऱ्यांचा रखडलेला होता तो अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे का हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा, हो किंवा नाही. आणि हे छोटंसं अपडेट जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.